सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड HSC वोकेशनल, त्यामधला 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 UA ऑफिस मोटिवेशन या विषयामध्ये सचिवाची कार्यपद्धती किंवा सचिवाची सभेबाबतची कार्ये हे पहिलं प्रकरण आपण या ठिकाणी घेत आहोत। त्यामध्ये एकूण ज्या काही सभा आहेत त्या सभामध्ये भागधारकांच्या सभेमध्ये नियामक सभा ही पहिली सभा असते। ही कंपनीच्या आयुष्यात पहिल्यांदाच घ्यावी लागते आणि एकदाच घेतली जाते कंपनीच्या आयुष्यात। त्यानंतर ती सभा कधीही घेतली जात नाही। त्यानंतर पुढे दुसरी सभा वार्षिक सर्वसाधारण सभा। आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या 6 महिन्याच्या आत सर्व भागधारकांना वर्ष संचालकांचा अहवाल आणि हिशेब तपासणीचा अहवाल देण्यासाठी जी सभा घेतली जाते त्या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात। सर्वसाधारण सभा का म्हटलं जातं तर सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन भागधारकांची एकत्रित सभा घेतली जाते म्हणून त्या सभेला सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं। आपण याच्या अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभा, नियामक सभा म्हणजे काय आणि याबाबत सचिवाची काही कार्य असतात किंवा कार्यपद्धती काय असते याबद्दलचा आपण उहापोह केलेला आहे। या ठिकाणी तिसरी सभा, एकूण ज्या काही 3 सभा आहेत त्यामध्ये नियामक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि तिसरी सभा विशेष सर्वसाधारण सभा। ही विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय हे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज पाहणार आहोत। विशिष्ट परिस्थितीत जी सभा बोलवली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात की जी सभा 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान घ्यावी लागते। म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या काय आहे या 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जी सभा घेतली जाते विशिष्ट प्रसंगी किंवा अतिशय महत्त्वाच्या कामानिमित्त भागधारकांची सभा घेणं आवश्यक असतं। कोणतेही महत्त्वाचं काम असेल किंवा विशिष्ट कारण असेल की ज्याला सभासदांची मंजुरी घ्यावी लागते आणि सभासदांची मंजुरी घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत थांबणं शक्य नसतं किंवा शक्य नाही, त्यावेळेला जी सभा घेतली जाते त्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात। कंपनी कायदा 1956 कलम 169 मध्ये विशेष सर्वसाधारण सभा कोणत्या परिस्थितीत घ्यावी लागते याबद्दलचं विवेचन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं विशेष सर्वसाधारण सभा ही घ्यावी लागते। तर काही प्रश्न तातडीचे असतात आणि हे तातडीचे प्रश्न सोडवण्यासाठी भागधारकांची मंजुरी घेणं आवश्यक आहे आणि भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत थांबणं शक्य नसतं। कारण वार्षिक सर्वसाधारण सभा ही आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते आणि आयत्या वेळेला जर अचानक एखादी परिस्थिती उद्भवली, आणीबाणीची परिस्थिती उद्भवली किंवा काही महत्त्वाचं काम असेल किंवा एखादा महत्त्वाचा विषय असेल, या महत्त्वाच्या विषयाच्या वेळेला ही विशेष सर्वसाधारण सभा ही घ्यावी लागते। तर आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कंपनी कायदा 1956 कलम 169 नुसार ही सभा घेणं आवश्यक असतं। कोणत्या परिस्थितीत ही सभा घेतली जाते? आता ही सभा विशेष कामासाठी किंवा तातडीच्या कामासाठी घेतली जाते कारण वार्षिक सभेपर्यंत थांबणं शक्य नाही आणि अशा वेळेला ही सभा घेतली जाते। आता वार्षिक सर्वसाधारण सभा कधी घेतली जाते तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढच्या 6 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते आणि तोपर्यंत थांबणं शक्य नाही। अशा परिस्थितीमध्ये जी सभा घ्यावी लागते त्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग असं याला म्हटलं जातं। आता ही सभा का घेतली जाते? विशेष सर्वसाधारण सभा का घ्यायची? मग त्याचे उद्देश काय असतात? आता विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय? विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा तातडीच्या कामासाठी जी काही सभा बोलवावी लागते, जी सभा घ्यावी लागते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत थांबणं शक्य नाही आणि भागधारकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे, अशा परिस्थितीमध्ये जी सभा बोलवली जाते त्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात। आता ही सभा कोणत्या परिस्थितीत बोलवली जाते, तिचे उद्देश किंवा कारण, ही सभा का बोलवली जाते?
आता याची कारण काय असतात, तर अतिशय महत्वाच्या काय बाबी असतात आणि त्या ठिकाणी ह्या महत्वाच्या बाबी सोडवण्यासाठी किंवा सभासदांची किंवा भागधारकांची या महत्वाच्या कामासाठी मंजुरी घेण्यासाठी ही सभा बोलवावी लागते. यामध्ये समजा कंपनीच्या नावात किंवा ठिकाणात बदल करायचा असेल, ही सभा का बोलवली जाते, कंपनीच्या नावामध्ये किंवा ठिकाणामध्ये बदल. जेव्हा कंपनीच्या नावामध्ये किंवा ठिकाणामध्ये बदल करायचा असतो, हे अतिशय महत्वाचं काम आहे. ठिकाण बदलायचं आहे किंवा नाव बदलायचं आहे, त्यावेळेला भागधारकांची मंजुरी घेणं आवश्यक असतं. मग कधी कधी असा प्रसंग येतो आणि मग कंपनीच्या नावामध्ये बदल करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला काही अशी परिस्थिती निर्माण होते. मध्यंतरीच्या काळामध्ये बॉम्बे हा शब्द वापरला जात होता आणि भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार 1995 साली आलं. त्यावेळेला त्यांनी बॉम्बेचं मुंबई केलं आणि मग जिथं जिथं बॉम्बे नाव होतं त्या कंपनीला स्वतःच्या नावामध्ये मुंबई हे करून घ्यावं लागलं. म्हणजे यामध्ये नावात बदल करणं आवश्यक भासलं. किंवा काही वेळेला काय असतं की एखादा संस्थापक असतो एखाद्या साखर कारखान्याचा. बरेच साखर कारखाने असे आहेत की ज्यांनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि त्यावेळेला एखादं नाव दिलेलं आहे. कारण उदाहरणार्थ बरेच साखर कारखाने आपल्या भागामध्ये जे साखर कारखाने, समजा रेट्रे कृष्णा सहकारी साखर कारखाना पूर्वी नाव होतं, त्या कारखान्याचं नामकरण परत त्यानंतर यशवंतराव मोहिते वारल्यानंतर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना असं नामकरण नंतर करण्यात आलं. त्यानंतर क्रांती सहकारी साखर कारखाना आहे कुंडलचा, त्यामध्ये जी.डी. बापू लाड यांनी हा साखर कारखाना स्थापन केलेला होता. तो साखर कारखाना जी.डी. बापू लाड, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड वारल्यानंतर त्या कारखान्याचं पुन्हा नामकरण केलं त्यांनी की क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना. डोंगराई सहकारी साखर कारखाना संपतराव देशमुखांनी काढलेला होता. त्यांनी त्या ठिकाणी परत नंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्या कारखान्याचं नामकरण केलं संपतराव देशमुख डोंगराई सहकारी साखर कारखाना. म्हणजे अशा प्रकारे कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनीच्या नावामध्ये बदल करायचा असेल किंवा कंपनीचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचं असेल तर त्यावेळेला विषय सर्वसाधारण सभा घ्यावी लागते आणि भागधारकांची मंजुरी घ्यावी लागते, हा उद्देश असतो. आणि म्हणून या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्यानंतर दुसरं, घटनापत्रकामध्ये बदल करणं. घटनापत्रकामध्ये बदल. आता घटनापत्रकामध्ये बदल, कोणतीही कंपनी स्थापन होत असताना प्रत्येक कंपनीला स्वतःची घटना तयार करावी लागते. प्रत्येक कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावी लागते. प्रत्येक कंपनीला स्वतःचा एक नियम, स्वतःचा कायदा, स्वतःची घटना किंवा जे काही उद्देश आहेत आपण कंपनी स्थापन करण्यासाठी किंवा ज्यासाठी कंपनी स्थापन केलेले आहे ते उद्देश वगैरे त्या घटनापत्रकामध्ये नमूद करावे लागतात. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलल्यानंतर ती घटना कालबाह्य होते आणि मग ही घटना कालबाह्य झालेली घटना बदलण्यासाठी अचानक किंवा काही सरकारचे, केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे काही नियम बदलतात, कायदे बदलतात आणि त्या अनुषंगाने आपल्या घटनेमध्ये सुद्धा बदल करावा लागतो. आणि मग आपल्या घटनापत्रकामध्ये बदल जेव्हा करावायचा असतो तेव्हा भागधारकांची मंजुरी घेणं आवश्यक असतं. आणि भागधारकांची मंजुरी घेणं हे शक्य नसतं, का तर जोपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा येत नाही तोपर्यंत भागधारकांची सभा होऊ शकत नाही, तोपर्यंत थांबणं शक्य नाही. आणि त्यामुळं घटनापत्रकामध्ये बदल करावायचा असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. त्यानंतर नियमावलीमध्ये बदल करणं, कारण प्रत्येक कंपनीच्या घटनापत्रक आणि नियमावली हे अतिशय महत्वाची कागदपत्र आहे. तर या नियमावलीमध्ये जर बदल करावायचा असेल तर
तर या नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी सर्व भागधारकांची किंवा बहुतांशी किंवा मेजॉरिटी भागधारकांची बहुमतानं बदल करण्यासाठी बहुमत घेण्याची आवश्यकता असते आणि त्या ठिकाणी नियमावलीमध्ये बदल करायचा असेल तेव्हा विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर हे महत्त्वाचे काही घटक आहेत की ज्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. त्याच्या पुढं कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर एखाद्या संचालकाला बडतर्फ करायचं आहे. म्हणजे एखाद्या संचालकाला मुदतीपूर्वी बडतर्फ करणे. कारण व्यक्ती आहे, संचालक हा सुद्धा माणूसच असतो. त्याच्या हातून कळत किंवा न कळत काय वेळेला चुका होतात. एखादा अपराध होतो, एखादा गुन्हा घडतो किंवा कंपनीच्या विरोधात एखादी कृती त्याच्या हातून घडली जाते किंवा त्याच्याकडून घडून जाते. बऱ्याच वेळा कायद्यानुसार किंवा कोर्टाच्या एखाद्या आदेशानुसार सुद्धा त्या संचालकाला कंपनीतून काढून टाकणं भाग असतं. मग अशा वेळेला कंपनीच्या एखाद्या संचालकास मुदत संपण्यापूर्वी बडतर्फ करायचं आहे आणि हे बडतर्फ करत असताना भागधारकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि भागधारकांना विश्वासात घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. आणि या ठिकाणी मग एखादा जो गुन्हेगार संचालक असेल किंवा कायद्यानं त्याला बडतर्फ करणं आवश्यक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या संचालकास मुदतपूर्व बडतर्फ करावायचा असेल किंवा त्याच्या जागेवर नवीन एखाद्या दुसऱ्या संचालकाची नेमणूक करावायची असेल तर अशा वेळेला विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. म्हणजे या उद्देशासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. त्यानंतर कंपनीचं ऐच्छिक विसर्जन करावायचं असेल, कंपनीचे विसर्जन. आता कंपनीचे ऐच्छिक विसर्जन करावायचे असेल किंवा डिझोल्युशन ऑफ ए कंपनी, डिझोल्युशन. जर कंपनीचं ऐच्छिक विसर्जन करावायचं असेल त्यावेळेला सर्व भागधारकांना एकत्रित बोलवून आणि नंतर कंपनीचं विसर्जन आपण का करतो. कारण अनेक कारण असतात. कंपनीचं विसर्जन करण्यासाठी अनेक कारण असतात. कंपनीचं विसर्जन सहजासहजी केलं जात नाही आणि करावायचं असेल तर भागधारकांची मान्यता गरजेची आहे. कारण भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि मालकांची मान्यता घेणं गरजेचं आहे. आणि मग अशी परिस्थिती निर्माण होते की कंपनी दिवाळखोरीमध्ये जाते, बँकरप्ट होते. बँकरप्ट किंवा दिवाळखोरी याचा अर्थ काय तर कंपनीची संपत्ती किंवा मालमत्ता एवढी असते की तिची कर्ज भागू शकत नाही किंवा देणी भागू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा प्रचंड कर्जाच्या बोजाखाली एखादी कंपनी जाते, एखादा उद्योग आजारी पडतो. मग हे आजारी उद्योग बंद करावे लागतात किंवा काही कंपन्या ठराविक काळासाठी अस्तित्वात आलेल्या असतात. त्यांचं कामकाज पूर्ण झालं की ते कामकाज पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या कंपनीचं विसर्जन करावं लागतं. म्हणजे एखाद्या समजा एखादी कंपनी असेल, एखाद्या कंपनीने एखादं टेंडर घेतलं असेल, एखादा ठेका घेतला असेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर समजा एखाद्या नदीवरचा पूल असेल, त्या पुलाचं बांधकाम करण्याचं कामकाज त्या कंपनीने घेतलं असेल तर ते कामकाज पूर्ण झाल्यानंतर ती कंपनी काय करू शकते, स्वतःचं स्वेच्छा विसर्जन करू शकते किंवा ऐच्छिक विसर्जन करू शकते. तर अशा वेळेला सुद्धा कंपनीचं या परिस्थितीला सुद्धा कंपनीचं विसर्जन असं म्हणतात. म्हणजे कंपनीचं विसर्जन हे का केलं जातं तर कंपनीची देणी भागवायची असतात तेव्हा कंपनीची संपत्ती विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. कंपनीची संपत्ती विकायची आहे. कर्जबाजारी कंपनी जेव्हा झालेली असते तेव्हा सुद्धा कंपनीचं विसर्जन करावं लागतं. आणि मग अशा कंपनीचं विसर्जन करत असताना सभासदांचं अस्तित्व सुद्धा नष्ट होणार आहे आणि त्या ठिकाणी सभासदांची मंजुरी घेणं किंवा जी काय परिस्थिती आहे, सद्य परिस्थिती जी काय आहे ती सभासदांच्या समोर मांडणं, भागधारकांच्या समोर मांडणं. कारण ते कंपनीचे मालक असतात, त्या मालकांसमोर ही परिस्थिती मांडावी लागते आणि यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. त्यानंतर बऱ्याच वेळा की ऑडिटर असतो आपला किंवा लेखापरीक्षक किंवा हिशेब तपासणी
हिशेब तपासनीस. आता हिशेब तपासणीसाठी नेमणूक आपण कधी करतो तर दरवर्षी येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हिशेब तपासणीसाठी आपण नेमणूक करतो. परंतु हिशेब तपासणीसाला मुदतीपूर्व जर बडतर्फ करायचं असेल तर काढून टाकायचं असेल, हिशेब तपासणीसास मुदतीपूर्वी काढून टाकणे. आता हिशेब तपासणीसाला मुदतीपूर्वी हिशेब तपासणीचं काम काय असतं? प्रत्येक वर्षी दरवर्षी आपण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नव्यानं दरवर्षी हिशेब तपासणीसाठी किंवा ऑडिटरची आपण नेमणूक करतो. ऑडिटरची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेली असते. नंतरच्या काळामध्ये समजा एखादा हिशेब तपासणीस किंवा एखादा चार्टर्ड अकाउंटंट एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडला असेल, एखाद्या दिवाणी किंवा फौजदारी खटल्याला त्याला समोर जावं लागलं असेल, कोर्टाचा आदेश असेल किंवा त्याची कामं काढून घ्यावीत म्हणून, किंवा कंपनीचा म्हणजे कंपनीचा ऑडिटरला कंपनीबाबतची संपूर्ण माहिती असते आणि त्याला काही पथ्य पाळावे लागतात, गुप्तता राखावी लागते. आणि ही गुप्तता जर त्याच्याकडून राहत नसेल किंवा कंपनीशी संबंधित व्यक्ती एखादी जर चार्टर्ड अकाउंटंट असेल आणि कंपनीच्या संबंधित व्यक्तीला जर तुम्ही हिशेब तपासणीस म्हणून त्याची नेमणूक केली असेल तरीसुद्धा, किंवा एखादा संचालक असेल कंपनीचा की जो चार्टर्ड अकाउंटंट असेल तरीसुद्धा त्याला त्याचं काम करता येत नाही, ऑडिटरचं काम करता येत नाही. आणि मग अशा वेळेला किंवा अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये हिशेब तपासणीचा मुदतीपूर्वी काढून टाकायचा असेल तर नेमणूक करायचा अधिकार ज्यांना आहे त्यांनाच काढून टाकायचा अधिकार आहे. म्हणजे जे भागधारक आहे, ज्या भागधारकांना नेमणुकीचा अधिकार आहे त्यांनाच काढून टाकण्याचा अधिकार असतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते आणि त्या ठिकाणी हा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचा भाग असा आहे की हे जे मुद्दे आहेत किंवा ही कारण आहे की विशेष सर्वसाधारण सभा विशिष्ट परिस्थितीमध्ये बोलवावी लागते आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये भागधारकांची अचानक जी सभा बोलवली जाते त्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. तिचे हे उद्देश आहे किंवा या कारणांकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलवता येते. आता कायदेशीर तरतुदींचा जेव्हा आपण विचार करतो, कायदेशीर तरतुदी आता कायदेशीर तरतुदीमध्ये सभा बोलवणे. आता सभा बोलवणे हा पहिला मुद्दा आहे. मग सभा कोण बोलवतो? तर विशेष कामासाठी, विशिष्ट कारणासाठी विशेष सर्वसाधारण सभा किंवा भागधारकांची सभा बोलवावी लागते. मग ही सभा कोण बोलवतो? एक संचालक, दोन भागधारक, तीन कंपनी लॉ बोर्ड. म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार ह्या तिघांना असतो. संचालक असेल किंवा संचालक मंडळ असेल, भागधारक असतील आणि कंपनी लॉ बोर्ड किंवा नॅशनल कंपनी लॉ बोर्ड, हे यांनाच फक्त काय करायचं असतो? विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार असतो. आता संचालक मंडळ कधी बोलवतं? तर आता आपण कारण पाहिलेले आहे की कंपनीच्या नावामध्ये बदल करायचा असेल, ठिकाणामध्ये बदल करायचा असेल, घटनापत्रकामध्ये बदल करायचा असेल, नियमावलीमध्ये बदल करावायचा असेल, किंवा एखाद्या संचालकास मुदतीपूर्व बडतर्फ करावायचा असेल किंवा विसर्जन करावायचं असेल किंवा हिशेब तपासणीसाला मुदतपूर्व कमी करावायचं असेल किंवा बडतर्फ करावायचं असेल तर या कारणाकरिता संचालक मंडळ सुद्धा विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकतं. म्हणजे बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळ आहे. त्यानंतर
भागधारकांना सुद्धा एकूण कंपनीचे जेवढे काय पार्टनर्स असतील किंवा जेवढे शेअर होल्डर असतील किंवा जेवढे भागधारक असतील त्यापैकी 1.5 भागधारकांनी जर उपनिबंधकाकडे किंवा निबंधकाकडे किंवा रजिस्ट्रारकडे जर अर्ज केला असेल विशेष सर्वसाधारण सभेबाबत किंवा कंपनीच्या बाबतीत काही त्यांना जर शंका असेल कुशंका असतील किंवा कंपनीचा कारभार चुकीच्या मार्गाने चाललेला आहे असं वाटत असेल त्यावेळेला तो भागधारक सुद्धा ही सभा बोलवू शकतो। आता भागधारकांनी एकदा संचालक मंडळाला नोटीस दिली की ही नोटीस दिल्यानंतर 45 दिवसामध्ये संचालक मंडळानं विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली पाहिजे। समजा 45 दिवसामध्ये जर संचालक मंडळानं सभा बोलवली नाही तर ज्या भागधारकांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी अर्ज केलेला आहे ते भागधारक स्वतः विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकतात। मग नोटीस दिल्यापासून 45 दिवस ते वाट बघतात आणि पुढच्या राहिलेल्या 45 दिवसामध्ये भागधारकांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते। म्हणजे भागधारकांच्या वतीनं जेव्हा विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते तेव्हा त्यांनी नोटीस दिल्यापासून 45 दिवसाच्या संचालक मंडळानं विशेष सर्वसाधारण सभा बोलवली पाहिजे। आणि विशेष सर्वसाधारण सभा जर संचालक मंडळाने किंवा जबाबदार अधिकाऱ्यांनी नाही बोलवली तर ज्या भागधारकांनी अर्ज केलेला आहे किंवा तशी मागणी केलेली आहे त्या भागधारकांनी पुढच्या 45 दिवसामध्ये ही सभा घ्यावी लागते किंवा घेण्याचा अधिकार त्या भागधारकांना असतो। परंतु त्या सभेचा संपूर्ण खर्च जे जबाबदार संचालक मंडळ आहे किंवा जे जबाबदार अधिकारी आहेत त्या जबाबदार अधिकाऱ्यांना या विशेष सर्वसाधारण सभेचा किंवा भागधारकांनी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा सर्व खर्च त्या अधिकाऱ्यांना करावा लागतो। म्हणजे या ठिकाणी सभा बोलवणं त्यामध्ये संचालक मंडळ सभा बोलवू शकतं, भागधारक सभा बोलवू शकतात। 1.5 किंवा जेवढे भागधारक असतील त्यातल्या 10% सभासदांनी जर अर्ज केला तर संचालक मंडळाला विशेष सर्वसाधारण सभा बोलवणं आवश्यक असतं किंवा गरजेचं असतं। त्यांनी जर सभा नाही बोलवली तर स्वतः 45 दिवस वाट बघितल्यानंतर भागधारक ही सभा बोलवतात आणि ह्या विशेष सर्वसाधारण सभेचा संपूर्ण खर्च जबाबदार अधिकारी असतात त्यांना द्यावा लागतो किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते। त्यानंतर नॅशनल कंपनी लॉ बोर्ड असतो। हा लॉ बोर्ड सुद्धा काय करू शकतो विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकतो। तर यामध्ये एखाद्या संचालकास किंवा भागधारकाने जर लॉ बोर्डाकडे एखाद्या संचालकानं किंवा भागधारकानं जर लॉ बोर्डाकडे तशी मागणी केली असेल अर्ज केला असेल तर त्या अर्जाची छाननी करून खात्री करून नॅशनल कंपनी लॉ बोर्ड विशेष सर्वसाधारण सभा किंवा भागधारकांची सभा बोलवू शकतो। त्यानंतर ही सभा किती वेळा घ्यायची या ठिकाणी ही सभा किती वेळा घ्यायची पुढचा मुद्दा किती वेळा। आता या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा घेतली जाते, नियामक सभा कंपनीच्या आयुष्यात एकदाच घेतली जाते, पण विशेष सर्वसाधारण सभा ही कितीही वेळा घेतली जाऊ शकते। कारण 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये एखादं महत्वाचं काम निघालं किंवा महत्वाचा विषय असेल तर त्यावेळेला विशेष सर्वसाधारण सभा घेता येते। याबाबत कंपनी कायद्याने काय बंधनं घातलेली नाही। आता सभा घेत असताना सभा किती वेळा घ्यायची गरजेनुसार आता सांगितल्याप्रमाणे पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा यांच्या दरम्यान ही सभा घेतली जाते। त्यानंतर सभेची सूचना। आता भागधारकांना सभेची सर्व सूचना दिली पाहिजे। ही सूचना भागधारकांना किमान 21 दिवस अगोदर द्यावी लागते। विशेष सर्वसाधारण सभेची सूचना भागधारकांना किमान 21 दिवस अगोदर द्यावी लागते। त्या सूचनेबरोबर विशेष सर्वसाधारण सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका
आणि त्यातले जे काही विषय असतात ते विषय या संदर्भात जी काही माहिती आवश्यक असते ती सर्व माहिती त्यांना द्यावी लागते. त्यानंतर घनसंख्या कायदेशीर तरतुदीमध्ये सार्वजनिक कंपनी असेल, पब्लिक कंपनी असेल तर किमान 5 भागधारक उपस्थित असणं आवश्यक आहे. प्रायव्हेट कंपनी असेल तर किमान 2 भागधारक असणं आवश्यक आहे. तर घनसंख्या ही किमान 5 किमान 2 घनसंख्या काय आहे. त्यानंतर सभा न बोलवल्यास संबंधित अधिकाऱ्याकडून सभा न बोलवल्यास म्हणजे संचालक मंडळाच्या सूचनेनुसार, भागधारकांच्या सूचनेनुसार किंवा नॅशनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार सभा न बोलवल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला या सभेचा सर्व खर्च द्यावा लागतो किंवा त्याच्याकडून वसूल केला जातो. त्याबरोबर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. आता ही सभा ही झालं विशेष सर्वसाधारण सभा. विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय, इथपासून त्याचे उद्देश, त्याची कारणं, कायदेशीर तरतुदी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहे. आता सचिवाची कोणती कामं असतात सभेसंदर्भात, तर सभेपूर्वी, सभा घेण्यापूर्वी पहिल्यांदा त्याला सचिवाला किंवा चिटणीसाला काय करावं लागतं, तर संचालकांची मीटिंग घ्यावी लागते. संचालकांची सभा घ्यावी लागते. संचालकांच्या सभेमध्ये विशेष सर्वसाधारण सभेबाबतचं नियोजन करावं लागतं आणि त्यानुसार त्याला सभा बोलवण्यासाठी जी काय कायदेशीर तरतूद करायची आहे ती करून घ्यावी लागते. त्यानंतर सभेची सूचना तयार करावी लागते. सचिवाला सभेची सूचना तयार करावी लागते. आता 21 दिवस अगोदर भागधारकांना ती सभेची सूचना पाठवून द्यावी लागते आणि समजा त्यातून जरी काही भागधारकांना सूचना मिळालेली असेल किंवा नसेल तरी सुद्धा जाहीर सूचना वर्तमानपत्रामध्ये द्यावी लागते. त्यानंतर भागधारक जे काही असतात त्या भागधारकांची यादी तयार करावी लागते. मतदानाची व्यवस्था करावी लागते. सभेची व्यवस्था करावी लागते. सभेचं ठिकाण निश्चित करावं लागतं. वेळ निश्चित करावी लागते. दिवस निश्चित करावा लागतो. त्यानंतर सभा चालू असताना, आता सभेपूर्वी सचिवाला ही कामं करावं लागतात. सभा चालू असताना घनसंख्या आजमावणे. घनसंख्या आजमावणे म्हणजे सार्वजनिक कंपनी असेल तर किमान 5 भागधारक आणि खाजगी कंपनी असेल तर किमान 2 भागधारक. अशा प्रकारे कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार घनसंख्या अभावी त्याला सभा तहकूबही करता येते आणि घनसंख्या पूर्ती झाल्यानंतर ती सभा परत चालू करता येते किंवा सुरू करता येते किंवा त्या दिवशी घनसंख्या झालीच नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये त्याच दिवशी त्याच वेळेला त्याच ठिकाणी ती सभा पुन्हा घ्यावी लागते. त्यानंतर माहिती उपलब्ध करणे. सभेसाठी आवश्यक असणारी माहिती, कागदपत्रे, दस्तऐवजही त्यांना उपलब्ध करून द्यावे लागतात. त्याचबरोबर सभा चालू असताना टिपणं तयार करणं, प्रस्ताव मांडणं, प्रस्तावाला मंजुरी घेणं आणि प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर मंजुरी घेण्यासाठी बऱ्याच वेळा मतदान घेणं, मतदानाची व्यवस्था करणं किंवा प्रस्ताव मंजूर करून घेऊन त्याचे ठरावात रूपांतर करणं आणि शेवटी सभा संपल्यानंतर त्याला पुढं जे काय इतिवृत्त झालेलं आहे किंवा सभेमध्ये जे काय झालेलं आहे किंवा घडलेलं आहे किंवा जे काही ठरलेलं आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन काढावी लागते. त्याला इतिवृत्त तयार करणं असं म्हणतात. सभा संपल्यानंतर त्याला इतिवृत्त तयार करावं लागतं आणि सभा पूर्ण झाल्यानंतर जे काय ठरलेलं आहे जे ठरलेलं आहे किंवा जे बदल निश्चित केलेला आहे त्याची अंमलबजावणी करून घ्यावी लागते. तसेच विशेष सर्वसाधारण सभा पूर्ण झाल्याबद्दल किंवा पूर्ण झाल्यानंतर सभेच्या नोटिशीपासून, कार्यक्रम पत्रिकेपासून, विषयापासून सभेमध्ये जे काही घडलेलं आहे या सर्वांची एक प्रत रजिस्ट्रारला पाठवून द्यावी लागते किंवा कंपनी रजिस्ट्रारला त्याला पाठवून द्यावी लागते. 30 दिवसाच्या ही पाठवून देणं आवश्यक असते. अशा प्रकारे विशेष सर्वसाधारण सभेबाबत सचिवाला कार्य करावी लागतात. धन्यवाद.